अगं आपणच तर सावरायला पाहिजे ना आता तिला. मग आपणच असं वागलो तर कसं चालेल? हा, रडू नकोस बघू, सावर स्वतःला. अशोक कुठे आहे? आतमध्ये आहे. नारळ घेतलाय, फुलं घेतली आहेत, कुंकू पण. माई, तू कधी आलीस? वहिनी, आशू, आशू अगं तू ही साडी काय नेसलीस? अगं का नेसलीस असं काय विचारते? अगं नवरात्र आहे ना म्हणून नेसली. आणि तसेही बरेच दिवस या साडीला हवा लागली नव्हती. मला देवीच्या ओट्या पण भरायला जायचंय ना. माई, खरं सांगू का, बरं झालं तू आलीस. तसं मी दरवर्षी आईंबरोबरच जाते देवीची ओटी भरायला, पण यावर्षी त्यांचा पाय जरा दुखतोय जास्तच. तू येशील ना माझ्या बरोबर? 1 मिनिट आले, थांब. आशू, काय बोल ना. अगं आशू, ह्या सगळ्याची काय गरज आहे आता? माई, मला माहित आहे या सगळ्या गोष्टीला खूप उशीर झालाय, पण तुम्ही सगळे आहात ना बरोबर, मग होईल. आणि ना तसंही यावर्षी ना माझ्या मनात आहे की भोंडला करायचं. आई, करूया का? म्हणजे भोंडल्याला जी खिरापत लागते ना त्याच्यासाठी आपण दडपे पोहे आणि मुगाचे लाडू करूया. पण मुगाचे लाडू मी नाही करणार, तुम्हीच करायचे, चालेल ना? अगं आशू, काय चाललंय काय तुझं? अगं काय चाललंय काय? अच्छा, सगळे जात नाही होत म्हणून तुला वाईट वाटतंय. हे आले ना की आपण गाडी घेऊन सगळे दर्शनाला जाऊ, चालेल का मग तुला? पण आता निघूया ना, चल ना. अगं अश्विनी, काय? आशू अगं बस बस झालं. अगं पानावर ये ना आशू. श्रेयस आपल्यात नाहीये. अगं तो गेलाय. किती वेळा सांगू? हा, आणि सारखं सगळ्यांना मी तेच तेच सांगते की ते आहे, ते सुखरूप आहे, ते परत येणार आहे. नाही, तू सुद्धा. मला ना आता कुणाशी काहीच बोलायचं नाही. मला देवीची ओटी भरायला जायचंय ना, मी चालले. आशू, वहिनी, आशू, आशू ऐक ना वहिनी. अगं आशू, वहिनी, आशू, बिचारी, तिने शेवटचं बघितलंही नाही ना, त्यामुळे असं झालंय. डेड बॉडी समोर असती, दिसली असती तिला तर रडून मोकळी तरी झाली असती. हो ना, आता शेवटी ना घरच्यांनाच मन घट्ट करून तिला हे सगळं स्वीकारायला लावावं लागणार आहे. अहो, तुम्ही हे काय बोलताय? तुमचं तरी तुम्हाला काही कळतंय का? हा, अहो त्यांच्यावर काय प्रसंग घडवलाय याचं भान तरी ठेवा. उज्ज्वला ताई, मला कळतंय आमच्या अश्विनीमुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, पण ती हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. अहो, श्रेयसच्या अचानक जाण्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलाय, म्हणून असं वागते हो ती. मला हे सगळं समजतंय हो, पण तिला हे सगळं कसं पटवून द्यायचं? एकीकडे मुलगा गेल्याचं दुःख तर ऐकलं, तर एकीकडे सुनेला कसं सावरायचं याचं टेन्शन. राहून राहून एकच विचार मनात येतो, हे सगळं दुःख आमच्याच वाटायला का? उज्ज्वला ताई, अहो नशिबापुढे कोणाचं काही चाललंय का? आता आल्या प्रसंगातनं काहीतरी मार्ग काढणं एवढंच काय ते आपल्या हातात आहे. मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते. मी बोलते आशुशी, समजावते मी तिला. पुन्हा तुम्हाला त्रास होईल असं नाही वागणार ती. विद्युत, आशू कुठे आहे ते बघ ना, तिला घरी घेऊन ये. हो माई, मी बघतो ताई. काका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काय मदत लागली तर मला सांगा. अरे बापरे, तुम्ही सगळे कधी आलात हे कळलंच नाही. म्हणजे आतमध्ये कामात होते ना त्याच्यामुळे. मी चहा टाकते सगळ्यांसाठी. नाही नको, सरबत चालेल का? म्हणजे बाहेर खूप ऊन आहे ना म्हणून विचारलं. आणि पोहे केलेत.
उपवास आहे का कुणाचा? नाहीतर मग फराळाचं करते. मी आलेच, चहा घेऊन आले. वहिनी तू राहू देत, मी करते. तुझा तुला पार्लर मध्ये जायचं असेल ना? पार्लर मध्ये जायचंय, पण थोडं उशिरा गेलं तरी चालेल. तू उगाच नको धगधग करूस ग. बघ तुझी अवस्था काय झाली ती. माझी काही अवस्था झालेली नाहीये वहिनी, मी ओके आहे. मी बघते म्हणलं नाही तर तू जा. अगं शिल्पी राहू दे, मी करते. हे बघ नवरात्र चालू आहे की नाही, मग बाहेर आलेल्यांचा पाहुणचार नको का करायला? तू जा त्यांच्याकडे जाऊन बघ, मी हे सगळं खाण्याचं काढते आणि चहा. वहिनी तुला कळत नाहीये का? तू कोणाचं का ऐकत नाहीयेस काही? बाहेर सगळे नवरात्र आहे म्हणून आलेले नाहीयेत सगळे. हे आपल्यात नाहीये, हे तुम्ही जरी सगळ्यांनी मान्य केलेलं असलं ना तरी मी मान्य केलेलं नाहीये शिल्पी. अगं तुझा भाऊ आहे तो, निदान तू तरी असा विचार करू नकोस. ते सुखरूप आहेत आणि लवकरच परत येतील. चला आपण सुरुवात करायची का कुंकुमार्चन? चला 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 करून घेऊ. अगं बाई, ही आता इथे काय करते? नवरा गेल्यावर सणा समारंभाला येऊ नये एवढं पण कळत नाही हिला? अरे तिला कळत नसेल पण घरच्यांना तर कळतं ना. उज्ज्वला ताईने तिला येऊच द्यायला नको होतं. नाहीतर काय, आता ही आल्यामुळे अपशकुन होईल, त्याला जबाबदार कोण? तू पूजेला येऊ शकत नाही अश्विनी, इथे फक्त सवाष्ण बायकाच येऊ शकतात. हो बरोबर आहे त्यांचं. घरी जा तू. हो अश्विनी तू घरी जा. अगं अश्विनी, तू इतकी सवाष्ण बाईसारखी अशी नटून थटून पूजेला आली ना तर लोक काय म्हणतील? मी तर म्हणते हिने बाहेरच पडायला नको होतं. नवरा गेल्याचं काही वाटलं नाही का ग तुला? एवढी कशी तोडगी तू? ऐका ना, यांना काही झालेलं नाहीये. हे जिवंत आहेत आणि सुखरूप आहेत आणि मला सांगून गेले तसं ते येणार आहेत परत. चला ग इथून. असल्या रडक्या वातावरणात पूजा करण्यापेक्षा न केलेली पत्करी. काकू ऐका ना, खरंच तुम्ही नका जाऊ सगळ्याजणी, मी जाते. हा अश्विनी, सावंत काकू पण मी आहे तुझ्या बरोबर. चल ये. नाही नको काकू, त्यांना कुंकुमार्चन करू दे. मला फक्त देवीचं थोडस कुंकू द्या. हो थांब देते. हा नवरा गेलेल्या बाईला कुंकू देतं का कुणी? मला असं वाटतं हिच्या डोक्यावरच परिणाम झालेला आहे. तुला कुंकू मिळणार नाही. चल जा इथून. नाही मिळणार तुला कुंकू. नाही, तू जा अश्विनी, तुला नाही मिळणार ना. तुमच्या पाया सांगितलं नाही का तुला? काही झालेलं नाहीये. मला माहितीये यांना काही झालेलं नाहीये. हे येणार आहे. यांना काही झालेलं नाहीये. यांना काही झालेलं नाहीये. हे येणार आहेत. हे येणार आहेत. हे येणार आहेत. काय झालं? अश्विनीला शोधायला गेली होतीस? यांना काही झालेलं नाही. काही झालेलं नाही. येणार आहेत परत.
येणार आहेत परत. हे काय अश्विनी? काही झालेलं नाही. अश्विनी, आई आई हे सुखरूप आहेत, हे परत येणार आहे असं मला देवीनेच सांगितलं. हे परत येणार आहेत. मला ना कुणी कुंकू देत नव्हतं. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, हे जिवंत आहेत म्हणून, यांना काही होणार नाही, परत येणार. आणि देवीनेच असा कौल दिलाय. हे परत येणार आहे. हे सुखरूप आहेत, हे परत येणार. हे सुखरूप परत येणार आहेत. हे परत येणार, हे परत येणार. डॉक्टरांना फोन कर. यांची अवस्था फार गंभीर आहे. जखमा खोल आहेत. यांना बरं व्हायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलाय म्हणजे त्याच्यावर मर्याचीच कृपा आहे म्हणायची. त्या जंगलात गेलो तो लाकडं तोडायला, तेव्हा हा दिसला. काहीतरी बडबडत होता. काय ते अश्विनी असं काहीतरी बडबडत होता. मी कसा बसा घेऊन आलो इथे. यांच्यावर योग्य उपचार करायचे असतील तर त्यांना शहरात घेऊन जावं लागेल. जंगलात उपचार करणं अवघड आहे. बुवा, म्या पडलो गरीब माणूस, एवढा पैका कुठून आणू? इथेच काही होते का बघा की. गोपी, मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय, पण यांनी शुद्धीवर येणं गरजेचं आहे. हे कोण आहेत, कुठले आहेत, शहरातले आहेत की चांगल्या घरातले आहेत, हे समजलं म्हणजे उपचार करायला मदत होईल. अश्विनी मॅडम आहेत का? त्या नाही आहेत पार्लरमध्ये. तुम्हाला कुठल्या सर्व्हिसेस करायच्या आहेत? मला ऍक्च्युली फेशियल करायचंय, पण मला त्यांच्याकडनंच करायचं होतं. त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल खूप ऐकलंय मी. हो, पण त्यांच्या घरी थोडी इमर्जन्सी आहे. शी कांट कम. उद्या येतील त्या? हवं तर मी उद्या येते. आय कांट से त्या कधी येतील. तुम्ही त्या मॅसिव्ह बस ऍक्सिडेंटची न्यूज बघितली का? ती बस पेटली तीच बातमी का? हो, ऍक्च्युली त्या बसमध्ये अश्विनीचे हस्बंड होते. आय एम सो सॉरी. इट्स ओके. ठीक आहे, मी नंतर येते. ओके. काय करायचंय तुम्हाला? मला फेशियल करायचंय. अशू, तू इथे? तुला इथे यायला घरच्यांनी अलाव केलं? हलाव केलं म्हणजे काय झालंय? आणि तसंही बाबांनी सांगितलं म्हणून मी घरी राहिलेच ना. पण पार्लरमध्ये येणंही तितकंच महत्वाचं आहे ना. तुम्ही बसा, मी करते. सांगा, काय करायचंय आता? मला फेशियल करायचंय. अश्विनी ऐक ना, तू राहू दे ना, मी करते फेशियल. ओके, तू प्लीज घरी जा. अगं जेनी, करते मी फेशियल. तो आपला हायड्रेशनचा फेस पॅक काढ. करूया सुरुवात. तुमची स्किन खूप छान आहे. माझ्याकडे हायड्रेशनचा पॅक आहे, तो यूज करूया. त्याच्यामुळे काय होईल ना, स्किन छान तुमची बाउन्स होईल. अश्विनी, तू खूप धीराची आहेस. या सिच्युएशन मध्ये देखील तू काम करतेस. या वयात तुझ्याबरोबर हे व्हायला नको होतं. तुझ्या समोर तुझं पूर्ण आयुष्य पडलंय. तुम्हाला जसं वाटतं ना तसं काही नाही. उगाचच खोटी बातमी पसरली आहे. आणि माझी खात्री आहे माझे मिस्टर येतील लवकर. तुला मनापासून वाटतंय ना तसं? मग तुझा हाच विश्वास तुला जगायचं बळ देईल. थँक्यू. सुरुवात करूया आपण. हो. तुम्ही आधी रिलॅक्स बसा आणि डोळे बंद करा. अश्विनीला घरच्यांनी बाहेर कसं पडू दिलं? तिकडे कुणाला माहित तरी आहे का ही इकडे आली आहे? उज्ज्वलाताई, मगाशी सावंत काकू अश्विनीची चौकशी करत होत्या. हो, सापडली का ती? हो, पार्लरला गेली होती. अगं बाई, हो का? मग सांगून नाही का गेली तुम्हाला?
नाही. अहो पण अजून श्रेयसचं दिवस कार्य सुद्धा झालं नाही आणि ही अशी लगेच भटकायला पण लागली काय? वहिनी काय झालं? मला इतक्या तातडीने का बोलावून घेतलं? आशू, काय माई? अगं कुठे गेली होतीस अशी न सांगता? आम्ही सगळेजण किती काळजी करत होतो ग तुझी. काळजी करायला काय झालं माई? मी पार्लर मध्येच गेले होते आणि तिथेच जाणार ना मी. आशू, असं नको ग वागूस. जे घडलंय ते मान्य कर ग आता. मला खरंच कल्पना सुद्धा नव्हती की हे असं काही तुला कधी समजवावं लागेल. माझी समजूतदार मुलगी. पण आता काय झालंय तुला? मला मला काय झालंय माई? अगं मग असं का वागतेस तू आशू? हे बघ, आता तुझ्या मुलींना, तुझ्या सासू सासऱ्यांना तुझ्या आधाराची जास्त गरज आहे. अगं आतापर्यंत तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तू अगदी मनापासून छान पार पाडल्यास. मग आत्ताच काय झालंय? नको ना ग असं वागूस प्लीज. माई अगं काय बोलतेस तू? तुम्ही सगळे असे का वागताय? का विश्वास ठेवत नाही माझ्यावर? सांग बघू. कारण तू जे काही बोलतेस ना त्यात काही तथ्य नाहीये. सत्य हे आहे की श्रेयस आता या जगात नाहीये. माई तू माझी आई आहेस ना? हा, मला वाटलं निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेवशील. तू पण नाही ठेवतस. कसं समजावं आता मी आशू तुला? बरं असू दे. हे बघ, तुला नाही ना आमचं ऐकायचं, नको ऐकूस तू. तुला नाही मान्य करायचं श्रेयस गेलाय, नको मान्य करूस. पण आम्ही सांगतोय म्हणून आमच्यासाठी काही गोष्टी ऐक. हा, हे बघ, एवढं सगळं घडल्यावरती हे असं फिरणं बरोबर दिसत नाही. अगं तुझ्या सासू सासऱ्यांना किती ऐकवतील लोक. प्लीज ती साडी बदल. आशू, अगं काय बोलतेस तू? कळत नाहीये का माई तुला? मी सारखं सारखं तुला तेच सांगते ना, तू जा इथनं. मग जा ना, जा ग माई. अरे सांग ना विद्युतीला. मी हिला सांगते हे जिवंत, ही ऐकतच नाहीये माझं. माई प्लीज. आशू, मला माहितीये तुझं श्रेयसवरती खूप प्रेम आहे, त्यामुळे श्रेयस गेलाय हे तू मान्य करायला तयारच नाहीयेस. पण तुझ्या या वागण्यामुळे जग नाही नाही ते बोलतंय ग. अगं तुझ्या सासऱ्यांविषयी, सासूविषयी सुद्धा सगळेजण बोलतायत. विद्युत, तुला सांग. माई. जाईत ना, सांग हिला. माई आशू. माई नको अगं. तू सांग हिला. माई आशू, आई ऐक माझं. हे बघ, हे ऐक आशू. आशू, आशू ऐक ना माझं. आशू, सांग हिला. माई राहू दे ना. माई आशू, विद्युत. तुम्हाला काय झालंय? कमलताई हात सोडा तिचा. कमलताई हात सोडा. विद्युत सांग ना हिला. हा आहेत आणि नाही नेसणार मी ती साडी. नाही नेसणार आहे. पाय त्याची जिवंत. पाय पाय त्याची आई तू बरोबर बोलतेस. मायाजी तू बस कर आता, प्लीज बस कर प्लीज. ती सांगते ना बाबा आहेत म्हणून. बाबा आहेत, बाबा येणार आहे. आई हो ना, बाबा आहेत ना. बाबा येणार आहे, तू बरोबर बोलतेस. आणि तू दिलेल्या साड्या ती नाही नेसणार आहे, अजिबात नाही नेसणार आहे. ती सांगते ना, ती सांगते तुम्ही तिला त्रास नका देऊ ना, प्लीज नका त्रास देऊ. तू बरोबर बोलते आई. माझा विश्वास आहे तुझ्यावर. बाबा येणार आहेत. तू नाही बोलायचं मला तुझ्याशी. तू जा बाई, तू जा. जा जा तू. सांग ना तू. होय, शांत हो तू, शांत हो. कोणी काही बोलणार नाहीये तुला आता.
थँक्स मयुरी. काळजी वाटते का तुझी मयुरी? तू भेटायला येतेस म्हणून ऍटलीस्ट तुला बघता तरी येत आहे. कशी आहेस? कशी असणार आहे मी? खूप टेन्शन येतं रे घरच्यांचं. सगळे कसे आहेत? हे दुःखात आहेत. आजी सतत रडत असते. तिला आजोबांना दाखवून देत नाही. त्यांना आतून खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं. बिचारे. आणि अश्विनी कशी आहे? असंच काही कळत नाहीये. तिला अजूनही एक्सेप्ट करत नाहीये सिच्युएशन. ना मला सतत टेन्शन असतं की ती कुठे बाहेर गेली आणि तिला कोणी काही बोलेल तर. असं कळतच नाही मी कसं हँडल करू. काही समजत नाहीये मला. सगळं मयुरी ऐक. तूच टेन्शन घेतलंस तर कसं चालेल? तुला आठवतंय श्रेयस सर जाताना तुला काय बोलून गेले होते? या घरची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, या घरातल्या सगळ्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी आता तुझ्यावर आहे. ठाम राहा, सगळ्यांना धीर दे. या घराची जबाबदारी आता तुझी आहे आणि तूच खचलीस तर कसं चालेल मयूर? मयुरी, अश्विनीला तुझ्या आधाराची गरज आहे. इतकी वर्ष जसं तिने तुम्हाला सपोर्ट केलंय, तुला प्रोटेक्ट केलंय, नाव इट्स युअर टाइम टू पे बॅक. आता तुला तिची आई बनून तिला प्रोटेक्ट आणि सपोर्ट करायची गरज आहे. म्हणजे अजून काय करू मी आता? बघ, अश्विनीला हर्ट होईल असं काहीच वागू नकोस, पण म्हणून तिच्याशी खोटंही बोलू नकोस. हळूहळू तिला रिअलाइज करून की खरं काय आहे. आई समोर आली ना की मला काहीच सुचत नाही प्रतीक. हे बघ, मला समजतंय की तुला यावेळी तुला एक्सप्रेस करावं असं वाटतंय, तुला कोणासमोर तरी मोकळं व्हावं असं वाटतंय, इनफॅक्ट रडावं असं वाटतंय. पण जर तूच असं केलंस तर तुझी फॅमिली वीक होईल का मयुरी? बघ, कोणाला तरी स्ट्रॉंग व्हावंच लागतं, कोणाला तरी लीडर व्हावंच लागतं. आणि मला असं वाटतंय ना की ते तू व्हावंस. तुझं पण ना रडून कोणी एकळं व्हावं असं वाटतं रे. घरच्यांसमोर नाही रडू शकत मी. काल परत धडधाकट असणारा मुलगा आज त्याच्या शेवटच्या विधीबद्दल बोलावं लागतंय. कुठल्या जन्मीची शिक्षा आहे गई? शिल्पी, आता तूच आमच्यासाठी सगळं काही, तुझाच आधार आहे का आता? आई प्लीज असं नको बोलू. अगं करत तेच बोलते. अगं श्रेयसला शेवटचा निरोप द्यायचा त्याच्या विचाराने पाहत राहणंच गेलं. शिल्पी, काय झालं बाबा? पैसे ठेव. कसले? विधीसाठी, दक्षिणेसाठी गुरुजी यादी देतील सामानाची. एवढं सगळं तू निभावून घे. माझ्यानं होणार नाही ते. मी जरा खाली जाऊन येतो. बाबा सावकाश प्लीज. मला तर वेगळंच टेन्शन येतं. श्रेयसच्या अंतिम संस्काराला कोणी नव्हतं तर 13व्याला सगळे नातेवाईक येतील. त्यावेळेला अश्विनी अशी नटून तुटून आली तर काय आणि कोणाला किती उत्तरं द्यायची आपण? नाही उज्ज्वला ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तसं काही नाही होणार. आपण बोलू तिच्याशी. तिच्याशी बोलण्याचे परिणाम आपण पाहिले आहेत ना. डॉक्टरांनी तर सगळं तिच्या कलाने घ्यायला सांगितलंय. मगाशी आपण सगळे घरचेच होतो म्हणून निभावलं. सगळ्यांच्या पुढ्यात हिने पाहिजे काही गोंधळ घालायला नको म्हणजे मिळवली. तुझ्या दादाला तुझ्या बहिणीची अवस्था बघवत नाहीये. तिला जो त्रास होतोय तो त्याला पाहवत नाहीये. आणि म्हणून त्याला हे घर सांभाळण्यासाठी कोणीतरी एक जबाबदार व्यक्ती हवी. जबाबदार व्यक्ती ना? तर त्याची कधीच इच्छा नसेल की ही जबाबदारी मी घ्यावी. जबाबदार व्यक्ती म्हणजे कदाचित त्याने हे काम मयुरीला सांगितलं असतं. मला का सांगेल? तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या त्या मुलीला आधार हवा आहे. एका पुरुषाचा आधार, एका वडीलधाऱ्याचा आधार. तुझी भाची आधार शोधते आहे. म्हणजे
मयुरी कुठल्या मुलाला भेटते असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, तिच्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठी ती आधार शोधते आहे. प्रतीक, काय म्हणालीस? नाही, काही नाही. पण ही जबाबदारी मला द्यावी असं दादाने खरंच सांगितलं तुम्हाला? कसा आहे माझा दादा? बरं आहे ना तो? तो मुक्त आहे एवढंच सांगेन. माझ्या तोंडून तुझा दादा त्याची अंतिम इच्छा तुला सांगतोय. अंतिम इच्छा? इतकं बोलला तो तुमच्याशी? ओके ओके, आय एम सॉरी. तो तुम्ही म्हणाल तसं मी करीन सगळं. संदेश मिळवण्यासाठी मला कठोर साधना करावी लागते, पण ही साधना करण्यासाठी मला फार आर्थिक झळ सोसावी लागते. साधना करणं इतकं सोपं नाही. मला अंदाज आहे त्याचा. तुम्हाला जी काही आर्थिक मदत लागेल ती मी मदत करायला तयार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय ते सगळं माझ्या वहिनीमुळे झालंय. तिच्यामुळे माझं बाळ गेलं, तिच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब गेला, आणि आज तिच्यामुळे माझा संजू माझ्याकडे नाहीये. जे काही झालंय ते सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. हे घड्याळ तू जेव्हा घेतलं होतंस ना, तर मला फारसं काही पटलं नव्हतं. मी नाराज होतो तुझ्यावर. पण तुझं असं मत होतं की हे घड्याळ घातलं म्हणजे माझे चांगले दिवस सुरू झाले, आणि श्रेयस त्याच पॉझिटिव्ह विचाराने आज हे घड्याळ मी तुझ्या हातात बांधतोय. लवकर या, मी वाट बघते. प्रॉमिस? प्रॉमिस. सावकाश जा बर का? चल. हा, काय लागायचं फोन कर मला. सावकाश जा. बबन, तो आचारी तुझ्या ओळखीचा आहे ना? त्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल. 13व्याच्या जेवणाचे काही मेनू असतात ते त्यांना माहीत असतात, आणि गुरुजींनी पण एवढी मोठी लिस्ट दिली आहे. हे सगळं सामान आणायला आपल्या दोघांना जावं लागेल. चालेल ना? नाही सॉरी, मला वाटलं की तू फ्री असशील, कारण हे एवढी मोठी लिस्ट आणि एका माणसाने येणारी नाही आहे. तर आपण दोघं म्हटलं बाईकवर गेलो असतो, आणि माझ्याकडे वेळच वेळ आहे. विकी, मित्राचं 13वं. समजत नाहीये विद्युत. वी हॅव टू बी प्रॅक्टिकल. कसं बोलू शकतोस विद्युत तू? हा, प्रॅक्टिकल? याला प्रॅक्टिकल नाही विद्युत, ड्राय वागणं म्हणतात. तुझं आणि श्रेयसचं पण खूप जवळचं नातं होतं ना? तू एवढ्या इझिली कसं काय म्हणणे करू शकतोस? तुला त्रास होत नाहीये का विद्युत? अरे बबन, असं नाहीये की मला त्रास होत नाहीये. अरे पण अशा वेळेला आपण सगळेच हताश झालो तर कसं चालेल सांग मला? इथे ताई तसं वागते, आई बाबा कसे बसे दिवस ढकलतायत. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी पुढे येऊन जबाबदारी घ्यायला हवी ना. ती मी घेतोय बस. त्या दिवशी आपण त्या बॉडीज बघितल्या, तिथे श्रेयसची डेड बॉडी होती. हे कशावरून?
पण आता ताईला तसं वाटत होतं, आता तुला सुद्धा तसंच वाटतंय का? वहिनींचं कुठे चुकतंय विद्युत, त्यांचं एकदम बरोबर आहे. आता त्यांच्या बोलण्यावरून मला पण असं वाटायला लागलं की त्या म्हणतात ते खरं असेल, पण वहिनींचं खूप प्रेम आहे श्रेयसवर आणि त्यांना मनापासून असं वाटतं की श्रेयस आहे, मग ते असेल ना यार. आणि श्रेयसची डेड बॉडी बघितली आहे का आपण? नाही ना, मग तो असेल. अरे पण असं कसं म्हणतोयस तू? मला सांग, त्या दिवशी पोलीस स्टेशनला आपण गेलो होतो तेव्हा तू सोबत होतास ना? काय म्हणाले पोलीस? अरे त्या अपघातात कोणीही वाचलं नाही. अरे तरी सुद्धा श्रेयस जिवंत आहे. विद्युत, या जगात आपल्या मनाला पटणार नाही अशा बऱ्याच गोष्टी घडतात. या सगळ्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवतो की नाही? मग या गोष्टीवर का नाही ठेवू शकत तो विश्वास? बबल, तू जे बोलतेस ना त्यावर मला सुद्धा विश्वास ठेवायला आवडला असता, पण काय तुझं प्रॅक्टिकल मन तुला विश्वास ठेवू देत नाहीये का? हाच प्रॉब्लेम असतो विद्युत तुमच्या हुशार लोकांचा. तुम्हाला ना सगळ्या गोष्टींचा ना प्रूफ द्यावा लागतो. त्या दिवशी पण तू त्या पेपर्सवर इझी सह्या करून टाकल्या. सुधारी? अहो साहेब, तुम्हाला सुधारी? कसं वाटतंय? कुठे आहे मी? कुठे आहे मी? हो साहेब, मी जंगलात लाकडं तोडायला गेलो होतो तेव्हा तुम्ही मला तुमचा ऍक्सिडेंट झाला मला दिसला आणि तुम्ही असं बरळत होता. काहीतरी खूप लागलं होतं तुम्हाला. तुम्ही नका लक्ष देऊ ताई. घ्या ना, भाजी घ्या. कुठे गेला त्या काळ्या कपड्यावाला काकू? काय झालं बाळा? तू मला शोधत होतीस ना? मग आपण जाऊया माझ्या घरी. चल. ताई, घ्या ना, भाजी घ्या. हो, भाज्या सगळ्याच ताज्या आहेत. दादा एक काम करा, मला तुम्ही 1 किलो वालपापडी द्या आणि भेंडी सुद्धा द्या 1 किलो. हा, ताई वांगी घ्या ना. साहेबांना भरलेली वांगी खूप आवडतात ना.
अहो सोसायटीच्या बायकांकडे लक्ष देऊ नका हो. त्यांना फक्त चान्सच हवा असतो बघा इतरांना नाव ठेवण्याचा. पण मला माहितीये साहेब जिथे कुठे आहेत ना व्यवस्थित आहेत. मला माहित आहे ते लवकरच परत येतील. तुम्हालाही असंच वाटतंय ना? बघा ना, मी सगळ्यांना किती सांगायचा प्रयत्न करते दादा की हे आहेत, हे सुखरूप आहेत, हे परत येणार आहेत, पण कुणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. आता कसे बोललात? अहो घ्या ना वांगे घ्या. हो साहेबांना खूप आवडतात ना भरलेले वांगे. हो घेते. आणि एक काम करा माझ्याकडून 2 वांगी एक्स्ट्रा घ्या. सगळ्याचे पैसे किती झाले? अहो ताई पैसे राहू द्या. पैसे नका देऊ. अहो असं कसं पैसे नका देऊ म्हणजे? पैसे राहू द्या पुढच्या वेळेला बघूया. दादा हे बघा पुढच्या वेळेला मी आठवण करेन पण तुम्हीही लक्षात ठेवा. हा आणि ताई देवाला मी सांगणार आहे आमचे साहेब जिथे कुठे असतील ना एकदम नीट असू द्या आणि लवकरात लवकर परत येऊ द्या. थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्याशी बोलून इतकं बरं वाटलं ना. मी येते आणि घरी गेल्या गेल्या आधी भरली वांगी करते. हो. तुला सांगितलंय ना मी माझ्या घरच्यांच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. एकदा घरातनं हाकलून दिलं तरी तुला कळत नाहीये? अगं निदान तिच्या वयाचा तरी विचार कर तू. आणि तिच्या वडिलांबद्दल काहीही सांगायचं नाही. माझा नवरा जिवंत आहे, कळलं तुला? निघित ना आता, निघ म्हणते ना. आणि तू इथे बघ, तुला सांगितलं होतं ना घरातनं एकटं बाहेर पडायचं नाही म्हणून. कुहू अनोळखी माणसांची बोलायचं नाही तरी बोलतेस तू. संजू आला होता ना तुझ्या बरोबर? संजू कुठे गेलाय? कुहू तू तिकडे होतीस ना मग तू इकडे काय आली? मी खूप शोधलं तुला. तू कुठे गेला होतास? मामी कुहू साधी होती ना म्हणून मी तिला चॉकलेट आणायला गेलो होतो. हे बघ संजू, घरच्यांना विचारल्याशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही आणि अनोळखी माणसांशी बोलायचं नाही बाळा. जेनी ऐक ना, ती ना मोठी ऑर्डर आपल्याला मिळायला हवी ग काही करून. बी पॉझिटिव्ह अश्विनी मिळेल. हा म्हणजे त्यांनी सगळी प्रोसिजर कंप्लीट झाली असा मेल सुद्धा केलाय मला. पण देव जाणे. ग्रेट. मग आता आपण कधी ऑर्डर प्लेस करू शकतो? पण त्याच्यासाठी आपल्या पार्लरमध्ये रॉ मटेरियल किती आहे हे आधी चेक करायला हवं. खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना माझं पार्लरमध्ये येणं तितकंच गरजेचं आहे. पण घरचे लोक पाठवतच नाहीयेत. जेनी प्लीज थोडे दिवस मॅनेज करशील का ग? अश्विनी तू प्लीज पार्लरची काळजी नको करूस. मी करेल मॅनेज. ओके तू स्वतःवर फोकस कर आणि स्वतःची काळजी घे. प्लीज पुल युअर सेल्फ टुगेदर. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला काही झालंय का? अगं तसं नाही म्हणजे. अरे बापरे, तू थांबा माझी भाजी. अरे भाजीच करपली. डोंट वरी मयुरी. अश्विनी बद्दल खूप वाईट वाटतं ग. बट ही फेज पण निघून जाईल. ऍक्च्युली ना अश्विनीने रियालिटी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. खूप काळजी वाटते ग तिची. जेनी अगं मी असं ऐकलंय की तुम्ही पार्लर बंद करताय. खरे का ग हे? कोणी सांगितलं तुम्हाला? आणि पार्लर का आम्ही बंद करू? सगळ्या सोसायटीमध्ये हीच तर चर्चा आहे. श्रेयसच्या अशा अचानक जाण्यामुळे अश्विनीला खूप मोठा धक्का बसलाय ग. त्यामुळे ना ती वेड्यासारखी करते ग. आणि ती अशीच जर करत राहिली तर कोण येणार ग तुमच्या पार्लरमध्ये? पार्लर तर बंदच होणार ना मग. हे बघा अश्विनीला काही झालेलं नाहीये. आणि प्लीज आंटी तुम्ही ना असे रुमर स्प्रेड नका करू. अच्छा म्हणजे अश्विनी बद्दल तुम्ही गॉसिप करत असणार मला वाटलंच होतं. अहो पण तिची अवस्था बघा ना आता कशी आहे ती. त्याचा तरी थोडा विचार तरी करा. अहो ज्या अश्विनीने आजवर सगळ्यांना मदत केली तिच्याबद्दल चर्चा करणं बंद करा आता. अहो पण मी तर बघा तुम्ही वयाने मोठे आहात तेव्हा मी काय सांगते ते ऐका. उलट जर कोणी याबद्दल चर्चा केली तर त्यांना ठणकावून सांगा की अश्विनीचं पार्लर आणि बिझनेस कधीही बंद होणार नाही. या आता
ह्या बायका. हे बघ, मी आहे ना, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. हा, तुम्ही नका लक्ष देऊ ताई. घ्या ना, भाजी घ्या. कुठे गेला त्या काळ्या कपड्यावाला काकू? काय झालं बाळा? तू मला शोधत होतीस ना? मग आपण जाऊया माझ्या घरी. चल. आई, ताई घ्या ना, भाजी घ्या. हो. भाज्या सगळ्याच ताज्या आहे. तो दादा एक काम करा, मला तुम्ही 1 किलो वालपापडी द्या आणि भेंडी सुद्धा द्या 1 किलो. हा, ताई वांगी घ्या ना. साहेबांना भरलेली वांगी खूप आवडतात ना. अहो, सोसायटीच्या बायकांकडे लक्ष देऊ नका हो. त्यांना फक्त चान्सच हवा असतो बघा, इतरांना नाव ठेवण्याचा. पण मला माहितीये साहेब जिथे कुठे आहेत ना, व्यवस्थित आहेत. मला माहित आहे ते लवकरच परत येतील. तुम्हालाही असंच वाटतंय ना? बघा ना, मी सगळ्यांना किती सांगायचा प्रयत्न करते दादा की हे आहेत, हे सुखरूप आहेत, हे परत येणार आहेत, पण कुणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. आता कसे बोललात? अहो घ्या ना, वांगे घ्या. हो, साहेबांना खूप आवडतात ना भरलेले वांगे. हो घेते. आणि एक काम करा, माझ्याकडून 2 वांगी एक्स्ट्रा घ्या. सगळ्याचे पैसे किती झाले? अहो ताई, पैसे राहू द्या. पैसे नका देऊ. अहो असं कसं? पैसे नका देऊ म्हणजे? पैसे राहू द्या, पुढच्या वेळेला बघूया. दादा हे बघा, पुढच्या वेळेला मी आठवण करेन, पण तुम्हीही लक्षात ठेवा. हा, आणि ताई देवाला मी सांगणार आहे, आमचे साहेब जिथे कुठे असतील ना, एकदम नीट असू द्या आणि लवकरात लवकर परत येऊ दे. थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्याशी बोलून इतकं बरं वाटलं ना. मी येते आणि घरी गेल्या गेल्या आधी भरली वांगी करते. हो. बोलवलंस? प्रतीक मला सांग, तुला आंबेडकरांचा ऍड्रेस सापडला का? नाही, पण मी ट्राय करतोय. म्हणजे बाबांचं काम आता अर्धवट राहिलं. मला असं वाटत होतं ते आपण मिळून पूर्ण केलं तर. नाही मयुरी, अगं त्या वारंगने ना मला ऑफिसमध्ये नो एंट्री केली आहे ग. जर मला ऑफिसमध्ये जाता आलं असतं तर कोणाकडून तरी इन्फॉर्मेशन मिळाली असती, पण आज आपल्याकडे काहीच लीड नाहीये. पण डोंट वरी, मी आहे. त्या वारंगची माणसं आंबेडकर पर्यंत पोहोचायच्या आधी आपण तिथे पोहोचू, म्हणजे काय खरं आणि काय खोटं कळेल. वारंग? प्रतीक, तुला खरंच वाटतं का त्या बसचा ऍक्सिडेंटच झाला होता? म्हणजे वारंगने ना बाबांना ऑलरेडी धमक्या द्यायला सुरुवात केलेली. हे सगळं वारंगने केलं नसेल ना? नाही ग मयुरी, त्या बस मधली 29 माणसं जळून खाक झाली. तुझ्या बाबांना त्रास द्यायला वारंग इतका मोठा ऍक्सिडेंट करू शकेल? माहिती नाही मला, मनात आलं म्हणून विचारलं मी. मला नाही वाटत ग तो वारंग इतका पोहोचलेला असेल. बट एनिवेज, तू आता हा विचार सोड. तुझे जे काही टेन्शन आहे ना ते आता तू माझ्यावर सोड आणि तू फक्त आता अश्विनीवर फोकस कर. अश्विनी नीड्स यू. हो, विश ऑल. विद्युत, हा एक मिनिट. आता तुम्ही जे डिस्कस करत होतात ते मी ऐकलं आणि जे जे लागणार आहे त्याची मी एक लिस्ट बनवली. सगळी कामं तुझ्यावरच पडतायत, खूप जबाबदारीने तू करतोयस म्हणा, पण तरीही गडबडीत काही लक्षात नाही राहिलं तर उगाच गोंधळ नको व्हायला म्हणून लिस्ट बनवली आहे. ही लिस्ट बघून जरा मॅनेज करायला सोपं जाईल. सो ठेव ही लिस्ट तुझ्याकडे. ओके? काय झालं? शिल्पी, तू अशीच होतीस का पाया? म्हणजे
नाही काय नाही. ए असं काय सांग ना आता. नाही, मी ऑब्झर्व करतोय तू खूप वेगळी वागतेस. मे बी पूर्वीसारखी. खूप सेन्सिटिव्ह, सगळ्यांना सांभाळून घेणारी, सगळ्यांचा विचार करून परिस्थितीतून मार्ग काढणारी, ताईच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी. थँक्स. थँक्स काय, विद्युत ही माझी फॅमिली आहे. आज माझ्या फॅमिलीवर एवढं मोठं संकट कोसळलंय. दादासाठी मी इतकं तर करूच शकते ना. येतो. अरे हा श्रेयस जेव्हा जात होता तेव्हा त्याच्या गाडीचं तिकीट मीच बुक केलं होतं. म्हाळगीवाडी मधून गाव होतं. म्हाळगीवाडी मध्ये नेमकं कुठे ते माहित नाही यार. समजा आपण तिथे गेलो, तिकडे थोडी विचारपूस केली तर आपल्याला कळेल ना ते कुठे राहायचे. ही चांगली आयडिया. म्हणजे तिथे गेल्यावर एक्झॅक्ट म्हणजे काहीतरी कळेल ना आपल्याला. ते काम करूया, आपण लगेच जाऊया. चल. तुम्ही कसा नेताय का? म्हणजे इथे मयुरी आणि अश्विनीला तुमची जास्त गरज आहे. मी एक काम करतो, मी जाऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. श्रेयस मला नेहमी म्हणायचा की मी नेहमी टप्पी देतो. मग आता तर त्याने आयुष्यभराची टप्पी. तू जा आणि त्या आंबडेकरचं काय होतं मला कळ. हा, कॉन्टॅक्ट मध्ये राहा. काय बोलायचं आले. अरे तू कॉफी केली सुद्धा. मी केली असती ना ग तुझ्यासाठी. वहिनी, हा, तू कुठे गेली होतीस सकाळी सकाळी? अगं देवपूजा करायची होती ना, आणि घरात हार नव्हते म्हणून म्हटलं बाहेर जाऊन हार घेऊन येते, एवढंच. शिल्पी, घरात सुतक असताना देवपूजा करत नसतात म्हणावं. आई प्लीज असं नका ना बोल. हे बघा, तुम्ही हवं तर माझ्यावर रागवा, ओरडा, पण हे सुतक वगैरे. अगं आई, मला बाबांची खूप आठवण येते. कधी येणार आहेत ते? कुहू, शांत हो बघू. बाबा लवकर येणार आहेत, कळलं? रडायला काय झालं बाळा? नाही रडायचं असं. पण किती दिवस वाट बघायची आई बाबांची? तू त्यांना कॉल लावून दे, मला त्यांच्याशी बोलायचं. कॉल लावून दे मला बोलायचं. हो कॉल लावून दे. कुहू शांत हो. कुहू शांत. कुहू, बाबा कामासाठी गेलेत ना गावी. मग असं आपण कसं फोन लावणार? कामात आहेत ना ते. आणि कामात असताना कसं बोलतील ग? थोडे पेशन्स ठेवू नको हो. आता तेवढंच बाकी आहे. चल आपण आतमध्ये जाऊ. जा, आंघोळ करायची ना, हातून कपडे घे. हा, एखादी आई मुलींकडे बघून तरी भानावर आली असती, पण हिचं स्वतःच खरं करायचं असतं ना. कुठचं वय तरी आहे का हे सगळं समजून घ्यायचं? आईनं मुलींना समजावायला पाहिजे, पण इथे उलटी गंगा वाहते. नवरा गेला तरी कुंकू मंगळसूत्र, बाहेर येणं जाणं काही म्हणून थांबलं नाहीये. आता तूच समजावून सांग तिला. आमच्यासाठी नाही, पण स्वतःच्या मुलींसाठी तरी भानावर ये. तर उद्या कार्याच्या वेळेस 4 लोक गोळा होतील तेव्हा काय तमाशा होईल ना माहित नाही. शिल्पी, आई काय म्हणत होत्या? अगं ते दादाचा 13वा करायचा आहे ना, त्याबद्दल बोलत होते. पण हे जिवंत असताना कसं काय तुम्ही हे सगळं करू शकता? मी सांगते तुम्हा सगळ्यांना, ते सुखरूप आहे, ते परत येणार आहे. तरी वहिनी शांत हो. आई असंच बोलून गेली असेल, तू हे मनावर घेऊ नकोस. ठीक आहे, शांत राहा तू जरा. ठीक आहे. मम्मी कुठे आहे? संजू ती आहे, आतमध्ये आहे. जा. बाबा कुठे गेले? ते बाहेर गेले. ताई ठीक आहेस ना तू? हो. आणि पार्लरचं काय? पार्लरला कधीपासून जायला सुरुवात करणार आहेस तू? नाही म्हणजे आय नो जेनी आहे तिथे, ती सगळं सांभाळतीये आणि उत्तमरित्या सांभाळतीये ती, पण तरी सुद्धा तू असायला पाहिजेस ना. यू आर द ओनर. तुझ्या तिथे असण्याने खूप मोठा फरक पडणार आहे. कसं आहे माहितीये का वहिनी, तू इतक्या मेहनतीने हा बिझनेस सुरू केलायस,
मध्ये आधी काही प्रॉब्लेम्स नको व्हायला. तू तू परवा आता कुठल्या तरी कंपनीमध्ये प्रेझेंटेशन साठी सुद्धा गेली होतीस हो की नाही? तर त्यांची ऑर्डर सुद्धा मिळणारच होती. त्याचे काही प्रिपरेशन्स असतील, तयारी करायची असेल. कधी करणार आहेस? त्यासाठी तरी का होईना पार्लरमध्ये जावं लागेल की नाही? तुझ्या असं घरी बसण्याने काय होणार आहे ग? उगाच बिझनेस सफर होईल, बाकी काही होणार नाही. तसंही दादा आला की त्याला काय वाटेल ग? तू अशी गेले अनेक दिवस घरातच बसलीयस, पार्लरला जातच नाहीयेस. भडकेल तो तुझ्यावर, चिडेल. तुला जरा तरी अंदाज आहे का? शिल्पी तू अगदी बरोबर बोलतेस, पण मी कसं जाणार पार्लरला सांग ना. बाबा नाही म्हणतायत, आई नाही म्हणतायत, आणि घरातली 2 मोठी माणसं जर नाही म्हणतायत तर जाणं बरं दिसेल का? हो, हे पण बरोबर आहे म्हणा. आता घरातली मोठी माणसं नाही म्हणतात तर कसं जायचं? पण जायचं. हे बघ, शेवटी कितीही झालं ना तरी आपण आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. तुझं मन काय सांगतंय? इतक्या मेहनतीने तू हा बिझनेस उभा केलायस. तू नाही गेलीस तर खरंच प्रॉब्लेम्स होतील. बिझनेस त्याच्या ओनर शिवाय असा चालणं अवघड असतं ग. आणि एकदा का स्लो झाला ना बिझनेस की मग काही नाही करू शकणार तू. सगळा लॉस. लॉस तर सोड, स्वप्न, तुझ्या स्वप्नांचं काय वहिनी? आणि एकदा का दादा आला की या लोकांना कळेलच ना की कसे ते खोटे होते किंवा कसं त्यांनी उगाच तुला विरोध केला. हे त्यांना रिअलाइज होईल ग. तू त्याची चिंता नको करूस. थँक्स शिल्पी. आत्ता ह्या क्षणी या घरातलं फक्त तूच मला समजून घेतेस. मी जाईन पार्लरमध्ये. हो, अगदी उद्यापासूनच सुरू करते मग. परफेक्ट. याला म्हणतात पक्की बिझनेस वुमन. काय ग? सवय नाहीये ना. असू दे असू दे. अगं थांब जरा. ऐक तू, मी हे सगळं करते, तू बाहेर जाऊन बस. ओ गॉड, मी म्हणलं होतं मी करते. ठीक आहे, करशील ना? हो अगं करेन. जा. मी जाणार पार्लर. अहो आई, असं करून कसं चालेल? तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायला हवी, आणि औषधं नाही घेतली तर तुम्हाला आणखी त्रास होईल. अरे घशाखाली घासच उतरत नाही, काय करू? आई अहो पाणी घ्या. आई अहो पाणी घ्या, ठसका लागलाय. घ्या पाणी. वहिनी अहो किराणा आणलाय. काय? किराणा. हो किराणा. अरे पण मी मागच्याच महिन्यात सगळं सामान भरलंय. कुणी यादी दिली? ते मग अशी काकांनी दिली. बाबांनी यादी दिली? आणि तुमच्याकडे पूजा आहे म्हणून मी तुमच्याकडे आधी सामान आणून दिलंय. नाही रे, आमच्याकडे पूजा कसली? कोण? ते तेरा. अरे बरं झालं आलास. किती झाले? तू नाही. थँक्यू. दे माझ्याकडे. नाही राहू दे ताई, मी. अरे दे. अगं मी ठेवतो ताई. सोड विद्यू. ठेवतो. अरे हे काय? अरे बापरे, कणी. आपल्याकडे कणी कुणी खात नाही. या प्रश्नांची उत्तर आता. ती काळ्या कपड्यावाली काकू अशीच आहे, नेहमी दार उघडच ठेवते. म्हणजे मी काय म्हणते, आपण इकडून जाऊयात. मला खूप भीती वाटायला लागली आता. थांब ना जरा. नेहमी इकडे असा अंधारा आणि धूळ असतो का? ते काय माहिती नाही, पण लास्ट टाइम आलेली ना तेव्हा मला खूप भीती वाटली होती. मम्मी
ह्या वस्तूंनी मामाशी कसं बोलणार होतात ते काय मला माहिती नाही, पण ती काळ्या कपडेवाली काकू आहे ना, तिने मला इकडे बसवलं आणि त्या कोपऱ्यात बघून असं 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 काहीतरी करत होते आणि मंत्र बोलत होते कसला तरी, जो मी पहिला कधीच ऐकला नव्हता. मला त्याचा अर्थ पण माहिती नाही. मंत्र म्हणजे शुभम करोती? मंत्र म्हणजे शुभम करोती नसतं, शुभम करोती प्रेयर असतं. मंत्र म्हणजे काहीतरी विचित्रच असतो, पण त्याचा अर्थ मला पण नाही माहिती. आपण मामाशी बोलायचं जाय करूया. संजू ते काय आपल्याला माहिती नाही आणि आपलं काय चुकलं तर आणि बाबांना त्रास झाला तर? नको नको नको, मामाला त्रास नको. संजू पण ती काळ्या कपड्यावाली काकू इकडे नाही तर तिला पनिशमेंट कशी देणार? अशी अरे संजू काय करतोस हे? पनिशमेंट अशी? अगं बघ, हे तिचं सगळं सामान पडणार आणि मग काहीच नाही राहणार इकडे. मग ती तुझ्यासारख्या अजून मुलांना फसवूच शकत नाही. ये चल. अरे मोठा आवाज होईल त्याचा, ती येईल ना परत. हा हा. Yes! हे तर झालं. अजून काय बाकी का? आतमध्ये काय आहे ते माहिती नाही, पण त्या दिवशी ती ना तिकडे गेलेली, म्हणजे नक्कीच काहीतरी आतमध्ये आहे. चल. अरे काय केलं तुम्ही हे? अरे ही काय मस्ती करायची जागा आहे का? थांबा, तुमच्याकडे ना तर मी बघतेच चांगलं. काय बिंडो पोरात. श्रेयस वाघमारेची पोरगी एवढ्या घाईत कुठे जाते? मला प्लीज जाऊ द्या ना, प्लीज जाऊ द्या मला. मला सोडा, नाही तर मी ओरडेन. ओरडणार आहेस? ओरड, ओरड ना. जाऊ द्या ना मला प्लीज. तू आम्हाला ओळखलं नाहीस ना? तुझ्या बाबांचे मित्र होता आम्ही. तुझ्या बाबाने जर पैसे परत फेडले नाही ना तर हा पाल्या तुला असाच गाठत राहणार. माझ्या बाबाने कोणाकडून पैसे नाही घेतले, त्यामुळेच मला कॉर्नर करताय. गच, तुझ्या बाबाला पैसे परत द्यायला सांग. त्याने जर पैसे परत दिले ना तर तुझं तोंड सुद्धा बघणार नाही. मी खरं सांगते, माझ्या बाबाने कोणाकडून पैसे नाही घेतले, त्याला फसवलं गेलं. आता आहे ना, तुझ्या बापाला जाऊन सांगायचं टाइमात पैसे दे, नाहीतर त्याला सोडणार नाही. आता ही गण फक्त आहे ना दाखवली हो, नेक्स्ट टाइम ठोकेल. पैसे तुझ्या नवऱ्याच्या हातात दिलेत, मॅटर संपला. परत त्यालाच करायला लागणार आहे. ओ काय श्रेयस बद्दल बोलताय? तो या जगात नाहीये. आणि पैसे पैसे काय करता? या पैशा पायीच त्याने आपला जीव गमावलाय. हे बघा, हे गावी ना तुमच्या पैशाची व्यवस्थाच करायला गेले. ते परत आले ना की तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, पण आता तुम्ही इथनं जा. त्याला जिथे जायचंय तिथे जाऊ दे, पैसे टाइमात परत पाहिजे. मला सांगितलं ना मिळतील तुमचे पैसे, निघा इथनं आता. आता ती सांगते ना तुम्हाला निघा म्हणून, निघा ना. ए म्हातारे,
तू तर डायरेक्ट बोललीस ना तुझा पोरगा टपकलाय. तुझ्या सुनेचं ऐक जरा, ती काय सांगते. नवरा परत येणार आहे. चॉकलेट आवडतं तुला? खूप. जा जा तू जा आतमध्ये. माझा मुलगा पण ना एवढाच. तुमच्या यांना सांगा पैसे परत द्यायला, नाही तर हिला घरी घेऊन जाईल. माझ्या मुलाला खेळायला फ्रेंड मिळेल. हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, पण आता या क्षणी इथनं जा. जा म्हणते ना मी. चला रे. हद्द झाली अश्विनी तुझी. काय सांगितलंस त्यांना? श्रेयस त्यांचे पैसे देणार आहे? कसे पैसे देणार आहे? कुठून पैसे देणार आहे? शिल्पी खरंच सगळं हाताच्या बाहेर गेले. देणेकरी आता दारात यायला लागले. हे आता सगळं देवा नाही रे मला सहन होत. तू सगळा काहीतरी मार्ग दाखव, नाही तर मला तरी घेऊन जा. अयो काय बोलताय तुम्ही? नका टेन्शन घेऊ. हे परत येतील. सुखरूप आहेत ते. येणार आहेत परत ते. इथे आल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बाबा, ते गुंड डेंजरस आहे. तो त्यांना पैसे मिळाल्याशिवाय नाही सोडणार ते आपल्याला. आणि मुळात इतके पैसे आणायचे कुठून? तो प्रतीक म्हणतोय जर का तसं आंबेडकर मिळाला ना तर काहीतरी होऊ शकेल. अरे पण बबन, तो आंबेडकर भेटेल कुठे? तो स्वतःहून तर सापडणार नाहीये, पण प्रतीक गेले त्याला शोधायला. प्रतीक आंबेडकरला शोधायला जाणार? हो काका, कारण तो आंबेडकर राहतो कुठे त्या गावाचं नाव आम्हाला माहिती आहे. पण त्या गावात जाऊन जर का आंबेडकरला शोधलं ना तर तू नक्कीच मिळेल. जर का तो मिळाला ना त्याला इकडे घेऊन येऊ आणि त्याच्याकडून सगळं कबूल करून घेऊ आपण. विद्युत तसं झालं तर ठीकच होईल, नाहीतर आपल्यावर घर विकायची पाळी येईल. नाही बाबा, आपल्यावर घर विकायची वेळ नाही येणार. एकदा घरी आले ना की सगळं व्यवस्थित करतील. खरंच तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. अश्विनी, अश्विनी, तू या घराचा आधार आहेस. आजवर अनेक अडीअडचणीतून या घराला तू सांभाळलायस, पण आता हे मला सहन होत नाहीये. मी सुटतो तुला. स्वतःला सांभाळ बेटा. जे घडलंय ते अत्यंत दुर्दैवी होतं, पण त्याचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याकडे मार्ग नाहीये. म्हणून म्हणतो समजून घे. तुझ्या मुलींना, या घराला तुझी फार गरज आहे बेटा, फार गरज. नाही बाबा, तुम्ही बाबा, माझी खात्री आहे हे नक्की येतील. आणि हे घरी आल्यावर ना सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. हे येतील परत घरी. आणि हे असे हात वगैरे नाही जोडायचे बाबा. अगं अश्विनी, तुला कसं समजवायचं? विधी तू तरी सांग ना या दोघांना. या दोघांनी ना ते गुंड आले घरी ना त्याचं टेन्शन घेतलंय. ताई, मी बोलतो यांच्याशी. बाबा तुम्ही नका काळजी करू. यातनं खरंच काहीतरी मार्ग काढूया आपण. होईल सगळं व्यवस्थित. हे परत येणार आहेत आणि सगळं छान होणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर.
साहेब आता बरं वाटतंय ना तुम्हाला? नाही म्हणजे कुठे दुखत नाहीये ना? ए बाबा, हे किती आहे? 8. बरोबर आहे. आता सांग, हे किती आहे? 4. यांना तर आकडे कळतायत. मग मी आता पहिलंच बोलवतो, ह्यांना बोलता येतंय, ऐकायला येतंय, सगळं नीट दिसतंय. ह्यांना ह्यांचं नाव बी आठवत आहे. ह्यांचं नाव आहे शरयस. शरयस? ह्या शहरातली लोकांची ह्यांची काय नाव असतात आपल्याला काही कळत नाही बाबा. आली का सूत साहेबासनी? होय. देवी आईंची कृपा झाली यांच्यावर. एवढ्या मोठ्या अपघातातून वाचले म्हणजे काय खायचं काम नाही. साहेब, तुमचं नशीब लय जोरदार आहे बघा. देवी आई धावून आली तुमच्यासाठी. साहेब, देवी आईचा प्रसाद आहे, खाऊन घ्या. देवी आईने तुम्हाला पुनर्जन्म दिलाय बघा. जय देवी आई. साहेबांना पाणी द्या. होय. अश्विनी, मला घरी जायचं. हो साहेब, तुम्ही आराम करा. तुम्ही आराम करा. मला घरी जायचं. घरी जायचं मला. तुमच्या अंगात ताकद नाही, आराम करा. अश्विनी, मग आई, काय ग, जागी आहेस अजून? झोपली नाहीस? बाबा तुम्ही पण नाही झोपलात? उद्याच्या पूजेची खूप काळजी वाटते. श्रेयसच्या 13व्याच्या पूजेत कुठलं विघ्न यायला नको. श्रेयसचं 13वं म्हणतानाच कसं तरी वाटत. त्याला नीट निरोप देखील देता आला नाही ग. पण त्याला शांती मिळावी म्हणून जे काय विधी करायचे ते नीट पार पडू दे. पण या अश्विनी ते होऊ देईल असं वाटत नाही. काय करायचं? आई, आपण जर तिला पूजेच्या वेळी बाहेर पाठवलं तर चालणार आहे का? मला वाटतं तसंच काहीतरी करावं लागेल आपल्याला. तिला बाहेर पाठवण्याचा विचार करू नका. तुम्ही करायला जाणार एक होईल वेगळंच. पण ती घरात असेल तर 13व्याची पूजा होऊ देणार नाही. सोसायटीत झाली तेवढी बेबरूक खूप आहे. आता नातेवाईकांसमोर तमाशा नकोय. तारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात्. ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेव्याय धीमहि. हे काय सगळं?
आशू, माई, हे काय आहे सगळं? हं? काय सगळं हे? आशू, आता बास झालं. अगं आता मान्य कर, श्रेयस या जगात नाहीये. मान्य कर आता. ही साडी नेस पूजेसाठी. आशू, ती साडी बदल आणि ही साडी नेस आता. आशू, अश्विनी, हे मंगळसूत्र आता काढावं लागेल. अगं श्रेयस भाऊजी नाही आहेत या जगात. हिरव्या बांगड्या पण वाढवाव्या लागतील. आणि हे कुंकू ते पण पुसून टाक. अश्विनी, आता तरी मान्य करा ग, तू सुवासिनी नाहीयेस. काढ हे मंगळसूत्र. थांबा. शिल्पी, डॉक्टर कधी येणार आहेत? येतीलच. मला असं वाटतं की नातेवाईक समजा आले तर त्यांना आपण बबनकडे थांबायला सांगूयात. चालेल ना पांड्या तसं? डॉक्टरांनी वहिनीला झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला की मग थोड्या वेळाने आपण घेऊन येऊया सगळ्यांना घरी. तोपर्यंत पूजा पण चालू झाली असेल, कोणाला काही कळणारही नाही. अरे अरे सदानंद काका, कसे आहात? तुम्ही सगळे खाली का? चला सगळे वरती जाऊया. कधी एकदा प्रकाशला भेटू असं झालंय मला. हो काका, बाबांनाही तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. काका, तोपर्यंत तुम्ही बबनकडे थांबाल का? बबनचं घर म्हणजे आपलंच घर असल्यासारखं आहे. पूजा सुरू झाली की मग सांगतो. तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे जाऊन जरा फ्रेश व्हा आणि आरामात बसा थोडा वेळ. चालेल ना? हो. चला काका. शिल्पी, ताईला डाऊट तर आला नसेल ना? मला नाही वाटत आला असेल. आणि यायला पण नाही पाहिजे, कारण तिला जर कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. विद्युत सगळं नीट होईल ना रे? काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. डॉक्टर का नाही आले अजून? तुम्ही फोन करून बघतो. कळतंय मला, कळतंय हे सगळं तुझ्यासाठी किती डिफिकल्ट आहे. तुझी बहीण आहे, सख्खी बहीण आहे, आणि तिच्या बाबतीत हे सगळं तुला बघवतही नसेल. ही तुला ऑनेस्टली सांगते विद्युत, मला सुद्धा वहिनीच्या बाबतीत असं काही करावं असं अजिबात वाटत नव्हतं. पण आपण जर हे नाही केलं आणि ती जर सेन्सेस मध्ये असेल तर ती कुठलेच विधी आपल्याला करू देणार नाही. आणि दादासाठी हे सगळे विधी करणं गरजेचं आहे. म्हणून मला कळतंय शिल्पी, खरं तर मी सुद्धा या ऑप्शनसाठी कधीच तयार नाही झालो असतो. पण वेळच अशी आली आहे की आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. त्यातल्या त्यात वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की ताईला श्रेयसचा शेवटचा विधी सुद्धा करता येणार नाही. खरं आहे. एनिवे, मी बघतो डॉक्टरांना फोन करून कुठपर्यंत आलेत ते. हो.
हो, मला असं का वाटतंय सारखं की तुम्ही माझ्या जवळ आहात म्हणून. सर्व पितृभ्यो श्रद्धा हा, बस. नमः पुराणः पितरो दत्तः सत्तुवः हा, बस. ओम पितृदेवताये नमः ओम देवताभ्यः पितृभ्यः सत्यवहाय पितृभ्यः स्वाहाय स्वाहाय देव नमो नमः ओम ईश्वराय नमः जगद्धारिणे धीमहि तन्नो पितरो महे सुगन्धिं पुष्टिवर्धनं सौर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम पितृभ्यो नमः. बाबा काय सगळं? वा वहिनी, अगदी योग्य वेळेला जागी झालीस. माफ कर, मी आता घेऊ शकतो. माझ्या मुलाला शेवटचं बघता आलं नाही. त्याचं किती दुःख आहे तुला सांगून नाही कळलं. निदान त्याचे शेवटचे विधी तरी होऊ द्यायचे होते ग. ह्या आहेत जिवंत, ते येणार आहेत सुखरूप. अगं तुला एक खूळ घेऊन जगायचं असेल तर तुझं, पण मला त्याच्यात नको ओढूस. मला तरी पाठवून रडू देऊ नका. माझ्या मुला आशू, आशू माझं ऐक. नको ग असं वेड्यासारखं वागूस. अगं उज्ज्वला ताई जे सांगतायत ते खरंच बरोबर आहे. हे आशू, आशू, उज्ज्वला ताई, अश्विनीला मी आमच्या घरी घेऊन जाते काही दिवस. तिला हा बदल गरजेचा आहे आणि तुम्हालाही थोडा निवांत वेळ मिळेल. प्लीज तिला घेऊन जा तुम्ही. नाही, मी कुठे येणार नाहीये. मी माझ्या घरातनं कुठेही जाणार नाहीये. नाही येणार आहे मी कुठे. नाही जाणार आहे मी कुठे. नाही जाणार आहे मी. आशू, आशू अगं बाळा ऐक ना माझं. नाही, तुम्ही दोघे का ठरवताय? मी इथनं कुठेही जाणार नाहीये. येणार आहेत. ताई श्रेयस परत आला ना, मग तू ये ना इथे राहायला. तोपर्यंत आपल्या घरी राहूया ना आपण. नाही, मला नाही जायचंय कुठे. ऐकलं तर कुठेही जायचं नाहीये मला. मला माहित आहे तू येणार. मी छानशी साडी नेसेन, गजरा घालेन, वाट बघणार आहे मी तुमची. खरंच वाट बघणार. तू या जगात नाहीये. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे सगळे विधी करतोय. आणि हे सगळे विधी व्हायलाच हवेत. अरे कोणीतरी प्रकाश पाडा तिच्या डोक्यात. सगळीकडे फक्त स्वतःची मनमानी. पण आता हे मी चालून घेणार नाही. आता तिला माझं ऐकावंच लागेल. डॉक्टर काय बोलले ऐकलंस? श्रेयसचं जाणं अजूनही अश्विनीने ऍक्सेप्ट केलेलं नाही. तिला मानसिक धक्का पोचलाय आणि अशा अवस्थेत आपण तिला समजून घ्यायचं नाही तर कोण समजून घेईल? तुम्ही घ्या समजून. मला नाही जमणार. माझ्या मुलाचे सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडायला हवे. आणि तिला हे सहन होत नसेल ना तर सांगा तिच्या आईला तिला माहेर घेऊन जा म्हणून. हे बाहेर जे काय बोलतायत ना ते काही करायचं नाही. आणि मी कुठेही जाणार नाही. मी इथेच
ते सावणार आहे. नको जाऊस तू कुठे. मी यांची वाट बघणार आहे. याला आवडते तशी साडी नेसणार आहे, गजरा घालणार आहे मी. येणारच ना. आणि मयू हे बघ, यांनी जर असं काही करायचा प्रयत्न केला आणि मी जर इथे नसले तर तू असं काही होऊ देऊ नको. हा, कारण जिवंत माणसाचे असं कुणी विधी नाही करत. मला वचन दे, तू नाही करू. वचन दे मला. नाही करू देणार. तू नको विचार करूस. हा, त्रास नको करू. नाही ग, बाबा येणार आहेत. आम्हाला आमचे पैसे टायमात यायला हवेत, नाही तर हा फाल्या आहे ना तुम्हाला जिवंत सोडणार नाही. शिल्पी अगं निदान तू तरी सांग ना त्याला काय काळ वेळ आहे ते तरी बघ पडा. हे बघा, तुम्ही प्लीज जा. आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये आहोत. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, त्याचं कार्य आहे. तुम्ही प्लीज जा. तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. प्लीज जा. कुठे ती तुमची सौभाग्यवती अश्विनी श्रेयस वाघमारे? काय ग, लाज नाही वाटत तुला? आमच्याशी डायरेक्ट खोटं बोलतेस. काय सांगितलं होतंस तू? तुझा नवरा जिवंत आहे ना? मग हे सगळं काय आहे? शिल्पी, तू आज जा मयूला घेऊन. जा लवकर जा. हे इथेच थांबायचं? हे म्हाताऱ्या, हा तुझ्याकडे जे काही आहे ना ते दे आणि आमचा हिशोब चुकता कर. सोड मला. तुझी आरती लाकडं मसनात गेली आहेत, बाकीची पण पाठवून दिला. हात काढा त्यांच्या कॉलरवरचा. हात काढ म्हणते ना. घरात जे काही घडलं त्यावरून माझी घरी जायची अजिबात इच्छा होत नाहीये. वहिनी खूप दुखावले गेलेत यार. त्यांना असं बघवत नाहीये. पण मला सुद्धा ताईची खूप काळजी वाटते, कारण इतक्या वर्षामध्ये ताईला इतकं हतबल झालेलं मी कधीच बघितलं नव्हतं. त्या गुंडांचं टेन्शन आहेच. आज जे काही झालं ना त्यावरून मला नाही वाटत की ते आणखी जास्त दिवस थांबतील त्यांच्या पैशासाठी. विद्युत, बस झालं. तू चल माझ्यासोबत आताच्या आता पोलीस स्टेशनला चल. आपण त्या वारंगच्या विरुद्ध तक्रार नोंदवूया. त्या वारंगच्या तर आहे ना, अरे आपण काहीच केलं नाहीये तर आपण काय विनाकारण हे सगळं बघायचं? सांग ना. हे बबन, आपल्याला पोलीस स्टेशनला नाही जाता येणार. का? कारण वारंगने श्रेयसच्या नावावर इलिगल पद्धतीने लोन घेतलंय. आपण जर पोलिसात गेलो ना तर ते आपल्यावरच उलटेल. म्हणजे आपण काहीच करू शकत नाही का विद्युत? काय झालं प्रतीक? माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक वाईट बातमी. आता काय झालं? ते केकेने ना वारंगच्या सांगण्यावरून श्रेयस सरांना पैसे दिले होते आणि आता श्रेयस सर नाहीयेत म्हटल्यावर तो वारंगच्या मागे लागलाय. वारंग स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी त्याचे गुंड आंबेडकरच्या गावाला पाठवले. आपल्याला त्या आंबेडकरला लवकरात लवकर गाठावं लागेल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागेल. विद्युत, काही करून आपल्याला श्रेयस निर्दोष आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. हे सगळं ठीक आहे बबन, पण सध्या आपल्याला एक गोष्ट करायला हवी. बाबा म्हणतायत ना त्याप्रमाणे इन्शुरन्स क्लेम करूया. त्यातून आलेले पैसे केकेला देऊन मुदत वाढवून घेऊ. कारण फॅमिलीची सेफ्टी जास्त महत्वाची आहे. त्यांना काही होता कामा नाही. दादा, मीच आहे. दादा, तू परत आलायस याचा मला खरंच खूप आनंद होतोय रे. तुझ्या बसचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला आणि तू गेल्याची बातमी आली ना तेव्हा आमच्या सगळ्यांची काय अवस्था झाली होती मी नाही तुला सांगू शकत. मलाही तुम्हाला भेटायचं होतं, पण काय उपयोग. इकडे येऊन लटकलोय. बाहेर पडू नाही शकत, कोणाला भेटू नाही शकत. शिल्पी, मला सांग, अश्विनी कशी आहे ग? खूप खचलीये ती. तिला मी याच्या आधी कधीच असं बघितलं नव्हतं. आधी तर विश्वासच ठेवायला तयार नव्हती की
की तू आता या जगात नाहीयेस. त्या इन्शुरन्सच्या पेपर्स वरती पण सही करायला तयार नव्हती ती, अजिबात तयार नव्हती ती. पण मग नंतर ते केकेचे गुंड घरी येऊन त्रास द्यायला लागले म्हणून नाईलाजास्तव तिने. आई बाबा कसे? आईसारखी रडतीये, देवाला कोसतीये, जेवत नाही अनेक वेळेला, गोळ्या घेत नाही. बाबांना तर काही सुधरतच नाहीये. दोघांची अवस्था साधारण सेमच आहे. हो मयू कसे आहेत? तुझी मुलगी मोठी झाली आहे दादा आता. वहिनीला सांभाळतीये ती, हार असं दाखवतीये की कशी मी रिस्पॉन्सिबल आहे. आणि पण नाही रे, आतून खूप घाबरलीये ती. आणि कोहूच तर वय आहे काय हे सगळं एक्सपिरियन्स करण्याचं वयच नाही तिचं. बिचारीचं बिथरलीये ती खूप. सगळेच खूप खूप वियर्ड कंडिशन मधनं जात आहेत. शिल्पी, मी ना इकडे नाही थांबू शकत. मला आत्ताच्या आता घरी जायचंय, मला सगळ्यांना भेटायचंय. मला इकडे नाही थांबायचं, समजलं तुला? शिल्पी, तुला कळतंय माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास होतोय. ती गुंड घरी येत आहेत आणि मला काय होऊ नये म्हणून मी इकडे लपून छपून राहावं असं वाटतं तुला? एवढा बेकार आहे तुझा भाऊ? आत्ताच्या आत्ता घरी चल. नाही दादा, असं करून नाही चालणार. तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल. दादा हे बघ, योग्य वेळ आली ना की सगळ्यांना आपण खरं काय ते सांगूयात. आपल्याकडे थोडे पैसे येऊ देत. हा, त्या केकेचे पैसे दिले की मग तू घरी यायला मोकळा. हे बघ दादा, तू आल्याचा ना मला आनंद खूप झालाय, पण तू माझी कंडिशन काय विचार कर ना. जेनी ऐक ना, मी चेंज करते आणि मी पण तुझ्या बरोबर पार्लरला येते. एक मिनिट, तू पार्लरला चाललीस? कशासाठी? अगं असं काय करते शिल्पी, आपल्या दोघींचंच बोलणं झालं होतं ना. तू म्हणाली होतीस की मी पार्लरला जायला हवं, आणि खरंच जायला हवं ग. एवढे पैसे त्या गुंडांना द्यायचे, काही ना काहीतरी मार्ग शोधावाच लागेल ना. हो, मी सांगितलं होतं तुला, पण मला असं वाटतं की तू आता नाही जायला पाहिजेस पार्लर मध्ये. का अगं? पण का म्हणजे सिच्युएशन बघ ना. अगं जेनिफर, तुला माहितीये का काय झालंय घरी? गुंड आले होते, धमक्या देऊन गेले सगळ्यांना. आमच्या डोळ्यात देखत मयुरीच्या गळ्यातली चेन खेचून नेली, बाबांची कॉलर धरली. आम्हाला सगळ्यांना जाताना आम्ही पुन्हा येऊ पैसे नाही दिले तर असं सांगून गेले. आणि हे असं सगळं असताना, इतकं रिस्की असताना वहिनीने पार्लरला जाणं बरोबर आहे का मला सांग? बिचारी ती कुहू एवढीशी पोरगी आहे, पण अशी झोपेतनं काल दचकून उठली ग घाबरून. कुहू कधी रात्री दचकून उठली? अगं तिथं माझ्याच बाजूला झोपली होती. नाही सॉरी, काल नाही, आज सकाळीच अशी दचकली, घाबरली ती. मग मी तिला सावरलं तेव्हा शांत झाली ती. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ समजतोय का? हे इतकं सगळं रिस्की असताना नाही जायला पाहिजे. हे सगळं सोड, क्लायंट समोर आले, तुला धमकी दिली तर काय इम्प्रेशन पडेल? अगं ज्या बिझनेस बद्दल आपण बोलतोय ना, तो बिझनेस पूर्ण ठप्प होऊन जाईल. जेनी अगं तू तरी समजून सांग, तुला कळतंय ना हे खूप रिस्की आहे अगं. ऍक्च्युली शी इज राईट अश्विनी, तू घरीच थांब ओके. आणि सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत ना मी हँडल करते, मी करते मॅनेज. ओके, मला जावी दे, मी निघते. हो, यू टू टेक केअर. हा येस, काय वाटलं तर फोन कर, असं काही रिस्की वाटलं तर. डोंट वरी, मी करते. ठीक आहे. ओके ओके, चल मी येते. काही लागलं तर कळव ग जेनी. हो हो. मयू ऐक ना बाळा, ती जी फ्रेम आहे ना ती कपाटात नीट ठेवून दे. बाबा आले ना की आपण लावूया, आणि ते सांगतील त्याच ठिकाणी लावूया. हो ना? हो. मी जाऊन येऊ. काळजी घे. हो. कुठे चाललीयस वहिनी? अगं एक काम आहे ना, तिथे चालले. पार्लरला चाललीयस का? अगं पार्लरला जात नाहीये मी. त्या दिवशी प्रेझेंटेशन दिलं होतं ना, त्यांचीच ऑर्डर मिळते की नाही ना म्हणून त्यांना फोन केला होता. तर ते म्हणाले की तुम्ही मीटिंगला या, म्हणून चालले मी. ओ अच्छा, ठीक आहे, मी पण येते तुझ्यासोबत. नाही नको अगं, तू नको येऊ, कारण मी त्यांना सांगितलं मी एकटीच येते, आणि आता दोघी गेलो तर बरं नाही दिसणार ना. मी करेन मॅनेज. अगं तू काळजी नको करूस. येते ग मयू.
जसा एखाद्या वस्तूमुळे माणूस आहे हा संकेत मिळू शकतो, तसाच तो गेलाय हा संकेत सुद्धा मिळूच शकतो ना. एक ना अशी काहीतरी वस्तू पाहिजे ज्याच्यामुळे वहिनीला पटेल की तिचा नवरा गेलाय. अश्विनी, अगं तुला शिल्पीने पार्लरला येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना. हो अगं, ज्या कामासाठी घराच्या बाहेर पडले होते ते डीलच क्रॅक झालं नाही. जेनी अगं, आपल्याला ती ऑर्डर नाही मिळणार. हे ऑर्डर मिळाली असती ना तर गुंडांचे पैसे मला देता आले असते, पण आता तेही शक्य नाहीये. पण मला स्वस्त बसून चालणारच नाही ना, काही ना काहीतरी करावं लागेल. ऐक ना जेनी, आपण ना पार्लरमध्ये ना नवीन नवीन पॅकेजेस तयार करूया चांगली. दिवाळी आहे त्याच्यामुळे खूप लोक येतील आणि 7 दिवस अजिबात सुट्टी घ्यायची नाही. मी काम करेन, दिवसभर काम करेन. तू जेनी सॉरी, तुला सुट्टी घ्यायची असेल ना तू सुट्टी घे, पण मला काम करावं लागेल, कारण थोड्या प्रमाणात पैसे जमा झाले तर त्या गुंडांना देता येईल. निदान ते काही दिवस गप्प तरी बसतील ग. मला खरं तर ह्याच गोष्टीचं खूप टेन्शन आलंय. त्यांनी कर्ज घेतलंय खरं, पण ते मला पेड करावं लागेलच ना. अश्विनी ऐक, तू एवढी पॅनिक नको हो, सगळं काही नीट होईल. ओके. जेनी अगं, 2 दिवसात किती धूळ जमा झालीये. अगं हो, 2 दिवस पार्लर बंद होतं ना, सो मला क्लिनिंगला वेळच मिळाला नाही. मी आज क्लिनिंग करणार आहे, डोंट वरी. आणि कसं आहे ग, बॅक साईडला मेन रोड आहे ना, सो धूळ येतच राहते. आपण रोज क्लीन करतो ना, सो तू नोटीस नसेल केलं. पार्लर 2 दिवस बंद होतं तर इतकी धूळ जमा झाली. मग यांचं ऑफिस तर 15 दिवस बंद आहे. बाप रे, ऑफिसचा काय अवतार झाला असेल. नाही, मला अगोदर ना त्यांचं ऑफिस क्लीन करायला हवं ग. त्यांना सगळं नीट नेटकं आणि स्वच्छ लागतं. जर ते तिथे आले आणि त्यांना ही सगळी धूळ दिसली, अस्वच्छता दिसली तर केवढे भडकतील माझ्यावर, तुला माहितीये का. नाही, मी आत्ताच्या आत्ता जाऊन क्लीन करते. मला सांग, किल्ली कुठे आहे? अरे अश्विनी मॅडम, तुम्ही इकडे कशा? परत पार्लर जॉईन केलात का? तुम्ही पण खूप दिवसांनी आलात ना? हो, मध्ये खूप बिझी होती, वेळच मिळत नव्हता. जेनी आहे, तुम्हाला काही करून घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. जेनी कसं आला? आता तिने जॉईन केलेलं आहे, सो येईल ना तीच. आणि अशा स्पेशल कस्टमर्सना तू स्वतः सर्व्हिस दिलेलं जास्त आवडणार आहे, नाही का? अगदी बरोबर. मला माझ्या पूर्ण सर्व्हिसेस अश्विनी कडूनच हवेत. हो ऑफकोर्स. जा बहिणी, तू जा, मी बघते हे दादाच्या ऑफिसचं काय करायचं ते. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, पण व्यवस्थित स्वच्छ करा. मी करून घ्यायची एलर्जी, मी करून आल्यावर अजिबात त्रास नको. मी करते. या मॅडम, तुम्हाला काय फेशियल करायचंय का? मी खूप खुश आहे की तुम्ही सगळे सर्व्हिसेस करणार आहात. ऐका ना, फेशियल ना जेनी सुद्धा खूप छान करते. तुम्ही तिच्याकडनं फेशियल करून घ्या. मी फेशियल झालं की तुमच्या आयब्रोज करते. वहिनी, इथेच काय बोलत बसलीस तू? तू जा ना. आणि ऐकलं बरं का, मी हे अर्ध काम तू करशील, अर्ध काम जेनी करेल असं बरोबर नाहीये. स्पेशल क्लायंट आहेत आपल्या त्या, सो त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस तूच करून दे. तुला जर एवढंच टेन्शन वाटत असेल दादाच्या रूमच्या साफसफाईचं तर मी ते बघते. डोंट वरी. शिल्पी अगं म्हटलं ना, जा जा जा, तुम्ही जा. जेनी. हा काय कडे, काय चाललंय हे सगळं? ती कशी काय गेली दादाच्या ऑफिस मध्ये? अगं मी तिला खूप वेळा सांगितलं, ट्राय पण खूप केली, पण ती ऐकतच नाही. मी काय करू? अगं असं कसं ऐकत नाही? तुला अंदाज आहे का जेनी, ती जर तिथे गेली, तिने काही वस्तू बघितल्या त्याच्या, तर पुन्हा ते तिला ट्रिगर होऊ शकतो आणि त्याचा जास्त त्रास होईल तिला. हे बघ जेनी, हे आत्ता झालं ते ठीक आहे, परत व्हायला नको. ऑल्सो ह्या चाव्या मी माझ्याकडेच ठेवते, काही वाटलं तर फोन कर मला. ओके? ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. ओके, चल मी आत. शिल्पी, आता किती दिवस लपून राहायचं मी? मला सहन होत नाही, मला सगळ्यांना भेटायचंय.
दादा नाही भेटू शकत. मला कळतंय रे, तुला 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 खूप त्रास होतोय. आपल्या माणसांना, आपल्या लोकांना न भेटणं हे किती अवघड असतं याची जाणीव आहे मला दादा. पण आता जर तुला बहिणीने बघितलं असतं ना इथे तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता दादा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. थोडा पेशन्स ठेव ना दादा. मी ना तुझ्यासाठी थोडंसं खायला आणलंय. मी तुझे कपडे सुद्धा परत घ्यायला जाणार आहे. सगळी सोय मी व्यवस्थित करते. यू जस्ट डोंट वरी अबाउट दॅट. गोय मला काही प्लीज थोडंसं खाऊन घे ना. तू बस बरं आधी. यार दादा आता वहिनीने जर तुला इथे बघितलं असतं ना तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. याचा अंदाज आहे का तुला? दादा अरे का असं करतोयस, का हट्ट करतोयस? थोडे पेशन्स ठेव ना. एकदा का त्या केकीचे पैसे दिले ना की मग तू घरी यायला मोकळा. मग सगळं छान होईल, अगदी पूर्वीसारखं. दादाला इथे फार काळ लपवता नाही येणार. लवकरात लवकर या सिच्युएशन मधनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आणि दादाला इथून शिफ्ट करायलाच पाहिजे. भाऊजीचा फोन का नाही लागत आहे? कुठे गेलेत काय माहित. घरच्यांच्या जीवाला घोर लागतो हा ना, तसं काहीच नाही. फोन घेऊन झाला काय होतं? आई का इतकी पॅनिक होतीयस? अगं इथेच कुठेतरी गेले असतील ते. नको एवढी पॅनिक होस, नको एवढं टेन्शन घेऊ. येतील हा. हो अगं शिल्पी, आई ना पण मी कधी. बाबा आलेच. काय हो बाबा, तुमच्यामुळे सगळे पॅनिक झालेत घरात. काय झालं? एवढी काळजी करायचं कारण काय? काळजी करायचं कारण म्हणजे मला काळजी वाटते. जाताना फोन घेऊन जायला काय झालं होतं? अगं घरी विसरलो फोन मी. पण यापुढे कुठे जायचं झालं ना तर सांगून जायचं आणि एकटं जायचं नाही, बबनला घेऊन जायचं. एवढं भ्यायचं काय कारण आहे? हे बघ, ते गुंड आपला काही जीव घेणार नाहीये, कारण त्यांना पैशाची वसुली करायची आपल्याकडून. ते फक्त धमकावतायत, काहीही करणार नाहीत. असले भलते सलते विचार मनातून काढून टाक. तुम्हाला काय जातं म्हणायला भलते सलते विचार करू नकोस म्हणून? त्यांचं देणं देईपर्यंत ना माझ्या जीवाचा घोर काही संपणार नाही. जीवाचा घोर जाणार नाही बाई. आई नका हो इतकी काळजी करू तुम्ही. आता मी सुद्धा पार्लर मध्ये जायला सुरुवात केली आहे की नाही. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं तर नक्कीच मार्ग निघेल. मी स्वयंपाकाचं बघते. त्या 2-4 हजारांनी काय होणार आहे? इकडे कोटीचं कर्ज आहे. कोटी म्हणजे किती? गेल्या 7 पिढ्यात आपल्याला माहित नाही कोटी म्हणजे किती, त्याच्यावर शून्य किती येतात ते. कोणाचं ऐकायचं नाही असं ठरवलंच आहे ना. नाही काय करणार त्याला? आई अगं जर आता शांत बोल. मयू कुठे? आहे मयू. दे काय आणलंस काय? ते घरचं सामान आहे. दे मी ठेव. ते राहू दे. अरे मयू ठेवेल ना. हा ठेव. काका ती तुमची औषधं पण संपली आहे ना, ती आज रात्री येताना घेऊन येतो मी. अरे एवढी घाई कशाला? आहे जरा 2-4 दिवस चालेल, नंतर आणता येईल. नाही आजच आण. औषधांना उशीर नको ना व्हायला. हा काका ती चावी कुठे ठेवली श्रेयसच्या कारची? किल्लाळ्याला बघ, तिथेच असेल. तुला कुठे न्यायची असेल तर घेऊन जा. नाही कुठं न्यायची नाहीये कार. ती दिवसभर उन्हात असते ना, म्हटलं सावलीत लावतो. कपडा पण मारतो गाडीवर. बरेच दिवस झाले धूळ आहे ना गाडीवर.